तर मित्रांनो, आपल्याकडे आलेली आहे महिंद्राची 3XO आणि गाडी 2 वर्ष वापरलेली आहे। तुम्हाला 2 वर्षात गाडी बघून समजलं असेल काय काय प्रकार झालेत गाडीवरती। सोलमार्क स्क्रॅचेस बघून गाडी खूप जुनी दिसते। या जुन्या दिसणाऱ्या गाडीला आपल्याला पुन्हा एकदा नवीन करायचं आहे, कारण कस्टमरची रिक्वायरमेंट हीच आहे। गाडी लवकरच जुनी दिसायला लागली आहे। आताची लेटेस्ट मॉडेल असून सुद्धा असं वाटतं गाडी खूप जुनी झाली आहे। तर आपल्याला या गाडीला रिवाइव्ह करायचं आहे आणि हिचा जो पेंट आहे हिला चकाचक करायचे आहे। स्क्रॅचेस मेजर नाही आहेत, जे काय स्वॉलमार्क्सच आहेत आणि लाईट स्क्रॅचेस कुठे कुठे आहेत, तर आपल्याला मेजर स्क्रॅचेस तर काढता येणार नाही आहेत। आणि जे स्वॉलमार्क्स आहेत आणि हलके स्क्रॅचेस आहेत ते आपण सगळे काढून या गाडीला पूर्ण प्रॉपर डिटेल करणार आहोत, इंटिरियर क्लिनिंग करणार आहोत। आता तुम्हाला इंटिरियर क्लीन दिसतंय, पण गाडी अशी नव्हती। तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात गाडी कशी होती। चला मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करूया आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला गाडीचे आफ्टर शॉट्स पण बघायला मिळतील आणि तुम्हाला ऑल ओव्हर सगळ्या गोष्टी सांगणार आहे। याचा खर्च किती होतो या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे। मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया। आता ही गाडी बघून तुम्हाला कळलंच असेल की तुम्ही कशा पद्धतीने गाडी वॉश करता। जर तुमची पण गाडी अशी दिसत असेल तर ह्याचा अर्थ आपली गाडी दररोज वॉश होते आणि चांगल्या कपड्यांनी वॉश होत नाही, चांगल्या पाण्याने वॉश होत नाही। त्यामुळेच अशा प्रकारचे स्वॉलमार्क्स आणि जे स्क्रॅचेस जनरेट होतात आणि हे काढण्याकरता आपल्याला रबिंग पॉलिशिंग करावं लागतं। तर आपण थोड्याच वेळात ते सुरू करणार आहोत आणि ते करण्यापूर्वी आपण गाडीचं डिटेलिंग केलेलं आहे। गाडीचा पेंटचा जेवढा पण भाग आहे आपण त्याच्यावरचा डांबर काढून टाकलेला आहे। टार रिमूव्हर म्हणतात त्या गोष्टीला। टार रिमूव्हर आपण स्प्रे करतो आणि हे डांबर काढून टाकतो आणि त्याच्यानंतर आपण क्लेइंग करतो आणि क्लेइंग झाल्यावरती रबिंग आणि पॉलिशिंग ह्याची मेथड करतो। आणि ही जी रबिंग पॉलिशिंग करावी लागते आपल्याला खूप लक्ष देऊन करावी लागते, कारण हे जे स्वॉलमार्क जर निघाले नाही तर आपण सिरामिक कोटिंग करूच शकत नाही। जे सिरामिक कोटिंग करायचं आहे त्याच्यापूर्वी आपल्याला सिरामिक कोटिंगचं बॉन्डिंग चांगलं होण्यासाठी सिरामिक कोटिंगचा एक सेपरेट कंपाऊंड येतो, तो वापरून आपल्याला गाडी पॉलिशिंग करावी लागते आणि ते केल्यानंतरच आपण सिरामिक कोटिंग करतो, जेणेकरून आपलं जे बॉन्डिंग आहे सिरामिक कोटिंगचं बॉन्डिंग आहे हे खूप लॉंग लास्टिंग राहील आणि लवकर सिरामिक कोटिंग ह्यातून वॅनिश होणार नाही। तर मित्रांनो, तुम्हाला डाऊट डिफिकल्टी असतील तर मला कॉन्टॅक्ट नक्की करा। नंबर मी खाली देतो आहे। आणि जर तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ जर बनवायचं वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। बघत रहा डिटेलिंग व्हिडिओ। थँक्यू सो मच।